प्रोसेसमध्ये मला इतकी भीती वाटत होती. थोडंसं पुण्याच्या एअरपोर्टवरती माझ्याकडनं गडबड गोंधळ झाली की चेक इन कसं करायचं माहिती नाही. मी आधार कार्डची कॉपी नव्हती आणली, मग डिजिलॉकरवरनं दाखवलं. वाजलं ना ते तर ती बोलते शूज पण काढायचे. मला इतका एम्बॅरेसिंग वाटत होतं, सगळे माझ्या तोंडाकडे बघत होते. आणि मग तिने अजून 3-4 जणांना बोलवलं, सगळे गोळा झाले आणि माझा फोन चेक करायला लागले. वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि आजचा व्लॉग आपण असा पटकन चालू करतो आहे. आत्ता 4:30 समथिंग झाले आणि मी निघाली आहे माझ्या पहिल्या फ्लाईटमधून हैदराबादला. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आत्ता मला फारसं बोलता येत नाही आहे कारण मला खूप असं एन्झायटी होते. कधी एकदाचा आतमध्ये जाते आणि सगळं चेक इन प्रोसेस करते, कारण काय प्रोसेस आहे काही नाही, मला काही आयडिया नाही आहे. तर मी नंतर बोलेल आणि मला व्लॉग करायला पण किती जमेल काय माहिती नाही. मला जसं जमेल तसं मी सांगेल अजून डिटेल्स या ट्रिपबद्दल. आत्ता आपण लिफ्टमध्ये बसू आणि पटकन खाली निघूया कारण आधी एअरपोर्टला पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. तर अजून एक अपडेट की मी एकटी चालली आहे, ही माझी सोलो ट्रिप असणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे अगेन. बाकी डिटेल्स ऑन द वे. बाय बाय. डिम्पीला बाय बोलूया, आज तिची एक्झाम आहे. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. येस, बाय बाय. खूप असं अंधार आहे अजून रस्त्यावरती, कोणीच नाही आहे, लिटरली कोणी नाही आहे. मला खूप असं भरून आलं आहे, हेवी वाटतं आहे. काय फिलिंग आहे मला सांगता नाही येत आहे, पण खूप एक्सायटेड आहे मी. ही खरं तर माझी ऑफिस ट्रिप आहे आणि ऑफिसच्या कामासाठी मी तिथे चालली आहे. आणि ब्लॉग किती करायला जमेल माहिती नाही कारण मी खूप लोकांना ओळखत नाही. माझा रिमोट जॉब आहे तर त्यांच्यामध्ये मी आता फारशी कम्फर्टेबल नाही आहे. सो बघूया काय होतं. ह्या सगळ्यांना बाय बोलूया. हे मला सोडवायला येतात. गाडीने बाहेर काढली आहे कार. आपण गाडीत बसूया. मी पोचले इकडे आणि मला जी एन्झायटी होती आहे की मला सांगता येत नाही आहे. आत्ता असं झालं गंमत की मी खालून वरती आले चेक इन प्रोसेसच्या वेळेस आणि मला काय आयडिया नव्हती की कसं करायचं काय. तर मी एंट्रीच्या वेळेस आहे ना ते सायरन वाजलं चेक इन प्रोसेसच्या वेळेस, तर त्यांनी मला शूज वगैरे काढायला लावलं. मी तिथे खूप घाबरले. आणि त्याच्या आधी एक गोष्ट अशी झाली की मी अशी जसं ते वरती एस्केलेटर्सवरनं चढत आले तर मी व्हिडिओ काढत होते सगळीकडे. तर चेक इन प्रोसेसचा व्हिडिओ काढायचा नसतो आहे मला माहिती नव्हतं. तर एक बाई आली आणि मला बोलली व्हिडिओ निकाला म्हणलं हां. आणि मग तिने अजून 3-4 जणांना बोलवलं. सगळे गोळा झाले आणि माझा फोन चेक करायला लागले आणि सगळे त्यांनी स्टार्ट टू एंड मी खालून जेवढे पण व्हिडिओज काढले सगळे चेक केले आणि तो व्हिडिओ डिलीट केला आणि मला बोलली रिसायकल बिन उघड. तर मी उघडलं आणि तिथून पण डिलीट केला. तर मी विचारलं का बरं असं. माझं काही इंटेन्शन नव्हतं की तुमचा व्हिडिओ काढायचा वगैरे. तर मग नंतर ती बोलते की नाही अलाउड नसतं सिक्युरिटी रिझनचं. म्हणलं ओके सॉरी मला माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी प्रोसेस चालू केली चेक इनची. तर त्याच्यामध्ये असं झालं की मी जसं एंटर करायला लागले मी त्या बास्केट अशा भरल्या वेगवेगळ्या, बॅग मोकळी केली आणि वाजलं ना ते तर ती बोलते शूज पण काढायचे. मला इतका एम्बॅरेसिंग वाटत होतं, सगळे माझ्या तोंडाकडे बघत होते. शूज काढले आणि मग चेक इन केलं. पण ठीक आहे आता मी वर आली. एकदा मी बघितलं गेट नंबर वगैरे क्रॉस चेक केलं आणि तिथे वेडासारखी गर्दी आहे. मग मी थोडंसं साईडला आले. मला आता तिथे व्लॉग करायला जमणार नाही म्हणून मग मी साईडला थांबले. इथे थोडासा व्हिडिओ काढावा म्हटलं. आता इथे असा एरिया आहे म्हणून मी इथे येऊन थांबली आहे. मला फक्त अशी भीती वाटते कोणी ओरडू नाही, इथं थांबू नका. मी तर रडायलाच लागेल आता. आणि हे माझं फर्स्ट बोर्डिंग पास आहे. तर खूप जास्त एक्साइटेड. मी माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही कारण मी नेक्स्ट लेवल नर्वस आहे. व्हिडिओ काढताना पण सगळे माझं तोंड बघतात पण मी काढणार आहे कारण ऑब्व्हियसली मी नंतर ह्यांना कोणाला भेटणार नाही असं मी सारखं मोटिवेट करते स्वतःला. तरच हा ब्लॉग बनेल की कोणीही माझ्या तोंडाकडे बघितलं तरी माझी रिॲक्शन अशी असते ओके मी त्यांना ओळखत नाही आहे, मी व्हिडिओ काढणार आहे. असं करून मी मोटिवेट करते स्वतःला आणि बस दॅट्स इट. बघूया आता काय होतं आहे काय नाही आणि पुढच्या गप्पा आपण नंतर मारूया. आत्ता तर मला पोटात असं गुडगुड होतं आहे. फक्त मला दुसरं काहीच सुचतच नाही आहे, काहीच समजत नाही आहे. पण खूप एक्साइटमेंट आहे बस.
हे फक्त माझ्याबरोबरच होऊ शकतं. लवकर येऊन मी लेट झाली कारण मला माहीत नव्हतं की थोडं लवकर आधी इथे बोर्डिंग वगैरे करायचं असतं. ठीक आहे, मी नंतर बोलते, आता व्हिडिओ नाही काढायला जमणार आणि मला काय माहिती आता कुठलं सीन जमतं, पण मला खूप भारी वाटतं इथून जायला. व्यवस्थित लँडिंग झालं, मी बाहेर आले, एअरपोर्टवरती उतरले, आमच्या HR आणि बाकी टीमला भेटले, आम्ही सर्वांनी कॅब केली आणि हॉटेलपर्यंत पोहोचलो. मला विंडो सीटसुद्धा मिळाली. ती कशी मिळाली याची स्टोरी मी नंतर सांगेल. पण हा व्हेन्यू, ह्या सगळ्या बिल्डिंग्स, हे सगळं बघून मी खूप जास्त खुश होते. सगळ्यांबरोबर फारसा व्लॉग करायला जमलं नाही, पण हॉटेलमध्ये गेले, ब्रेकफास्ट केला आणि पुढचा व्लॉग कंटिन्यू केला. क्विक अपडेट, मी चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये. चेक इन नाही करून दिले त्यांनी, मी फक्त लगेच ठेवले आहे. नाश्ता केला भरपेट, मी नाश्त्याचा क्लिप्स टाकते. आणि आता मी तिकडे ली मेरिडियनला चालली आहे जिथे इव्हेंट आहे. सो मी सगळ्यांना जॉईन करते. मला सगळ्यांबरोबर व्लॉग करायला जमत नाही आहे. चला, मी निघाली आहे हॉटेलला. माझ्या जिथे राहायचं हॉटेल होतं तिकडनं ली मेरिडियनला निघाली आहे आणि मला बिलकुलही सगळ्यांमध्ये व्लॉग करायला जमत नाही. अजून पण ऑकवर्ड वाटतं आहे. सगळे एम्प्लॉईज आम्ही फर्स्ट टाईम भेटतो आहे. त्याच्या आधी मी त्यांना कधी भेटलेली नाही आहे. आणि ठीक आहे, छान आहेत सगळी, म्हणजे माणसं छान वाटलं सगळ्यांशी भेटून, बोलून, खूप इंटरॅक्ट केलं. एअरपोर्टवरनं निघालो आणि तिथून इथेपर्यंत येऊपर्यंत खूप गप्पा वाजल्या. नाश्ता केला आहे आत्ता मी भरपेट, मस्त वाटतं आहे. खूप भूक लागली होती कारण सकाळी 4ला घर सोडलं. आता वाजलेत 9:30. मला खूप भूक लागली होती. मस्त जेवले. मी हॉटेल दाखवते, इतकं सुंदर आहे. हे वालं हॉटेल आहे, तरी ह्याच्यामध्ये छान नाही दिसत आहे. बॅक कॅमने दाखवते. तर हे हॉटेल आहे, खूप छान आहे आतून वगैरे. पण आता राहायला आम्ही दुसरीकडे राहायचं पण हॉटेल खूप मस्त आहे. आणि आता मी आज चालली आहे, मीटिंग चालू होईल. खूप भीती वाटते आता मला थोडी. मला वाटलं होतं हॉटेलवाले चेक इन करून देतील, फ्रेश वगैरे झाले असते. पण कसलं काय, 12चं चेकिंग आहे तर म्हणे 12लाच जात जायचं आहे. जाऊ दे, निदान नाश्ता तरी करू दिला. आमच्यातले एक सर होते, त्यांनी रिक्वेस्ट केली की असंही तुमचा उद्याचा नाश्ता ती करणार नाही आहे, मग आज करू द्या म्हणून. मग तिथे नाश्ता चालू होता तर मी केला मस्त. हो, खूप छान वाटतंय. वाईबच किती छान आहे. रस्ते एवढे मोठे मोठे, स्वच्छ, बिल्डिंग एवढ्या मोठ्यावाल्या, इतकं छान वाटतंय ना. खूप मस्त वातावरण आहे. इथे ग्रीन कलरच्या रिक्षा आहेत अशा, खूपच छान आहे. सिटीच मी ॲक्च्युली इथे आधी येऊन गेलेली आहे, पण हा वाला भाग कधी बघितला नाही आहे. हा पूर्ण IT हब आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, सुंदर सुंदर, खूप छान आहे. हे बघ इकडे. तर हे होतं ते हॉटेल ली मेरिडियन, जिथे आमची मीटिंग होणार होती. इथे 10:30च्या आसपास पोहोचले, मीटिंग चालू झाली आणि लंचची वेळ झाली. भरपूर डिस्कशन्स झाले. जेवण इतकं जास्त टेस्टी होतं. मी सगळ्यात जास्त डेझर्ट्स माझे फेवरेट होते. भरपेट जेवण झालं. त्यानंतर पुन्हा सगळ्यांशी बोलणं, चालणं, डिस्कशन, टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज, हे सगळं झालं. हे करत करत 6 वाजले होते आणि फार मजा आली. खूप जास्त सगळ्यांशी डिस्कशन्स केले, ओळखी झाल्या. हे जागा, ही लोकेशन खूप छान होती. भरपूर फोटोज वगैरे काढले आणि नंतर मी हॉटेलवरती गेले. हॅलो गाईज, मला खूप सारे अपडेट द्यायचे आहेत. मी माझा फोन इकडे लावते. मी ॲक्च्युली आली आहे रूम. इथे लाईटिंग नाही आहेत अनफॉर्च्युनेटली, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी आली आहे रूममध्ये आणि असं झालं आहे की आत्ता माझ्यासोबत इथे 2 माझी मॅनेजर आणि असं सगळं थांबले होते, कारण त्यांची आत्ताची फ्लाईट आहे संध्याकाळची, बँगलोर इकडची तिकडची, म्हणून मग ते थोडा वेळ रेस्ट करायला आले होते. म्हणून मी व्लॉग चालू केला नाही. पण मी रूमवर आले, फ्रेश झाले, नाईट ड्रेस घातला, हे सगळं झालेलं आहे. माझी एक मीटिंग चालू होती, फोन पडू नको बाबा. तर ती मीटिंग वगैरे अटेंड केली. आता त्यांच्या बॅग्स वगैरे इथे आहेत तर ते लोक घ्यायला येणार आहेत. त्याच्या आधी मी रूम दाखवून घेते, कोणी अजून येऊन वापरून खराब करण्याच्या आधी. आणि खूप काही झालं आहे, खूप छान वाटतं आहे मला. सगळ्यात आधी रूम दाखवते आणि आपण खूप जास्त गप्पा मारू. माझी मीटिंग पण चालू होणार आहे आणि मला खाली ॲटलिस्ट थोडीशी चक्कर मारायला जायची होती, पण ते सुद्धा होणार नाही आहे कारण धो 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 पाऊस येतो आहे.
पण त्याला आपण काही करू शकत नाही आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्या नशिबातच नव्हतं सोलो ट्रिप. ठीक आहे, एवढं सगळं झालं आहे. मला असं हे नाही, कर्स नाही करायचं आहे माझ्या नशिबात. मी खूप मजा केली आहे. मी सोलो ट्रिप केली आहे. एकटं का असे ना मी आली आहे, मज्जा केली आहे, खाल्लं आहे, पिल्लं आहे, फिरली आहे. ठीक आहे, पण मला बाहेर जायचं होतं. काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला रूम टूर देते आधी पटकन. हा इकडे आहे असा मेन डोअर आणि ते टॅपवालं कार्ड आहे, त्याला लॉक वगैरे खूप सही आहे. मला खूप आवडलं. आल्या इकडे असं थोडंसं कपडे वगैरे लावायला जागा आहे. इथे बॅग्स ठेवायला जागा आहे. इथे छोटासा फ्रीज आहे. ॲक्च्युली मी फ्रीज नाही उचकून बघितलं. काय काहीच नाही आहे त्यामध्ये. ओरिओ वगैरे आय गेस ओरिओ मला खाता येईल. बघू, विचारू करूया. आणि इकडे हे 2 पाण्याच्या बॉटल, हे कॉफी सॅशे, 2 कप, केटल, अशा बऱ्याच एक्साइटिंग गोष्टी आहेत. काय नंतर हे एंट्रन्स इकडे. ह्याच्याच बाजूला इकडे फुल लेंथ मिरर. हा किती सही गोष्ट आहे ही. इतका भारी मिरर आहे हा, मस्तपैकी. आणि इकडून आत आपण जाऊया. हे आहे वॉशरूम. खूप सही वॉशरूम आहे. मी थोडंसं यूज केलं आहे आता. हे असं ग्रीन कलरचं बेसन आहे. खूप छान आहे, मला खूप आवडलं. समोरच्या बाजूला असं सगळं ग्लासमध्ये हे सगळं आहे, शॉवर एरिया. आणि इकडे परत असा मिरर. हा किती सही मिरर आहे, मला खूप आवडलं आहे. खूपच छान वाटतं इकडे. फुल एकदम सगळीकडे आरसे आहेत. खरं तर इकडे मम्मी डिम्पी आम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे, कारण आमचे नेहमी आरशावरनं भांडणं होतात. इथे आरामात आम्ही तिघी अशा उभ्या राहून आवरू शकतो, भरपूर मेकअप करू शकतो. नंतर या फुल लेंथ मिररमध्ये ड्रेस चेक करू शकतो. किती काय आहे, पण आता मी इथे एकटीच आहे. आणि हे सगळं असं किट दिलं आहे. मी नेमकं इथे तोंड धुतलं तर सगळं ओढलं झालं आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. इथे आहे बरंच टूथपेस्ट, शेविंग किट, असं काहीतरी टाईमपास आहे. तर बघूया. हे मी माझ्या घरून आणलं आहे. बरं, इथून बाहेर पडल्यावरती हा असं काहीसा आपला रूम दिसतो आहे. इकडे टी व्ही आहे. हे असं सगळं इकडनं फर्निचर आहे. आणि इथे मी काम करत होते, थोडंसं लॅपटॉप मीटिंग वगैरे चालू होती. समोरच्या बाजूला खिडकी आहे. इथून JW मॅरिट दिसतं. इथे रेसिडेन्शियल सूट्स वगैरे आहेत. छान दिसतं. बाहेरचा व्ह्यू छान आहे, पण लाईट नसल्यामुळे फारसं काही दिसत नाही आहे. आणि इकडे हे असं लाईम कलरचं थीम आहे. आणि बेड हे किती छान केलं आहे फुलांचं. मला मोडावंसंच वाटत नाही आहे. खूप सही आहे. बस, दॅट्स इट. व्हेरी क्यूट. आणि इकडे ग्लास आहे. जस्ट ते वॉशरूम. कोणीतरी आलं. ओके, सो माझे कलिग्स आले होते, ते बॅग वगैरे घेऊन गेले, ते घेऊन गेलं त्यांचं सामान. आणि मी सांगत होते ह्या फ्रेमबद्दल. ह्याच्यामध्ये आय डोंट नो कसं दिसतं आहे की नाही, पण हे असं ना 3D आहे. खूप असे डोळे फिरतात. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली व्यवस्थित दिसतं आहे, पण असं डोळ्यांनी बघायला इतका त्रास होतो आहे ना त्याला. असं काहीतरी 3D प्रिंट आहे. असं एक खोल दिसतं आहे. पण ठीक आहे, रूम खूप क्यूट आहे, छान आहे. थोडंसं लाईटिंग अजून पाहिजे होतं. मला खूप असं डल वाटतं. ऑलरेडी मी खूप दमली आज. आणि मी क्रीम विसरली. माझा चेहरा इतका ड्राय पडला की लिमिट नाही. मला पुन्हा आज 3 वाजता उठायचं आहे. आत्ता 8 वाजलेत आय गेस. 8 पण नाही वाजलेत, 7, हार्डली 7 वगैरे वाजले असतील. 7:32 झाले. सो बघूया आता पुढचा काय प्लॅन आहे. माझं काहीच आयडिया नव्हतं. मला समोरच्या बाजूला एक रोड क्रॉस करून इतकं सुंदर मंदिर होतं. मला फक्त त्या मंदिरात एकदा जायचं होतं. ते प्रॉपर साऊथ इंडियन असे मंदिर असतात ना, कलरफुल, कोरीव काम केलेलं, भरगच्च, तसं मंदिर होतं. मला तिकडे जायचं होतं एकदा फक्त. आणि काहीच नव्हतं करायचं. मग इथेच येऊन झोपणार होते, पण पाऊस इतका भयानक यायला लागला की आता काही एक करू नाही शकत आहे मी. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मम्मीने ते थेपले वगैरे दिलेत, तर ते थेपले खाऊया. TV वर काय लागतं आहे का बघूया आणि मजा करूया, रूमचा आनंद घेऊया. बस, दॅट्स द अपडेट. वेड्यापणा केला आहे, क्रेझी गोष्ट केली आहे मी की मला इकडे मंदिरात यायचं होतं सकाळपासून आल्यापासून. मग मी आले फायनली. पाऊस जरा कमी झाला होता तर छत्री घेऊन आले आणि मला खूप छान वाटतं. पाया पडले. इथं थोडंसं कुंकवाचं ठेवलं होतं साईडला, तिथंच डोकं टेकवलं. खूप बरं वाटतं आहे. दुर्गा आणि राम असं काहीतरी, आता त्यांनी मला नीट सांगता नाही आलं त्यांना पण. तर ह्याचे 2 मंदिर आहेत. मस्त पाया पडले. आता निघते, जाते रूमवरती, काहीतरी खाते. जाता जाता काही खायला मिळतं आहे का बघूया. मला तर नाही वाटत एवढ्या पावसात कुठे काय मला खायला मिळणार आहे, पण लेट्स सी. इकडे किराण्याचं दुकान दिसतंय. वाटलं तर एखादा मॅगीचा पुडा वगैरे घेऊन जाते, मॅगी खाऊ शकते. पण मम्मीने तसे थेपले पाठवलेत, तर चहा आणि थेपलाच खावा असं मला वाटतंय. बघूया, जाऊया. आणि पाऊस काय वाढला आहे वेड्यासारखा. चला जाऊया रूमवरती आणि रूमवर जाऊन खूप साऱ्या गप्पा मारूया. पण मला खूप बरं वाटतं मी इथे आले. आणि मम्मीला एकदा व्हिडिओ कॉल करते.
आणि मग निघते. करते मला समजत नाहीये. मी लिटरली डिवायडरवर उभी आहे. रस्ता क्रॉस करायला समजत नाहीये मला कसं यावं. खूप मोठा रस्ता आहे हा, त्याला काही लिमिट नाही. आता मी डिवायडरवर इथे थांबले, पुढे पण मी गाड्या थांबायची वाट बघतीये. हे इकडचं हॉटेल होतं आमचं. मला इकडे जायचंय. खूप केवटेक काय काय खाली मस्ती बिस्ती करून भरपूर भिजून वेड्यासारखी भिजली आहे मी. केस माझी एवढी नाही ओली झाली पण ठीकठाक झाली आहेत. आत्ता ते जस्ट रूम सर्व्हिसवाले आले होते, त्यांनी मला ते गरम पाणीवर सोडून दिलं. तर मी आता मस्तपैकी गरम पाण्याने कडक पाण्याने आंघोळ करणार आहे छानपैकी. आणि माझे शूज इतके भिजलेत, मी शूजचा जरा पण विचार नाही केला जायच्या आधी. मी दाखवते. आता मला उद्याचं टेन्शन आलं की मी एवढे ओले पचपचीत शूज घालून कसं जाणार आहे. आणि वातावरण असं आहे की 2-4 तासात ते सुकणारही नाही आहेत. तर काय करावं मला काहीच समजत नाही आहे. लिटरली मला ते ओले शूज घालून जावं लागणार आहे. प्लेनमध्ये मी सॉक्स घालून तसंच बसावं लागणार आहे. काही ऑप्शनच नाही आहे. काय करू आता. दाखवते मी किती भिजलेत ते. बघायला असे एवढे भिजलेत. सगळे ओले झाले माझे शूज. मी इकडे शिट बघू सुकले पाहिजे. उभे करून ठेवते असे. ये काला साड़ी तो पहलवानगिरी कर रहा है. अरे छोड़ो छोड़ो, कोई कुछ नहीं है. छोड़ो. सिंगल साहब की शादी हो जाने तक हर छोटे बड़े काम का सुपरविजन करने वाला मैं. ये तो बस सगाई का ही पंडाल है. शादी पर पूरे शहर को बुलाना है. ऐसा लिपस्टिक तक नहीं मिली. आलिश कहां से मिलेगी. क्या करूं कहां चलाऊं. गुड मॉर्निंग. अचानक मला जाग आली. ॲक्च्युली मी 9:30च्या आसपास मी झोपून गेले होते मस्तपैकी TV बघत. आणि मम्मीला सांगितलं होतं की मला उठायचं आहे 2च्या आसपास 2:15 to 2:30ला. पण मला जवळजवळ आता तासभर आधी 1 वाजताच जाग आली आहे. अचानक डचकून उठलं. म्हटलं किती वाजलेत काही समजायला नाही. माझ्या चेहऱ्यावर पण सूज आली. काल पण माझी झोप झाली नाही. डोळे बघा कसे झालेत, पूर्ण काय झालं डोळ्याखाली. जाऊ दे आता तर झोपेन आणि उठते मस्त फ्रेश होते, आवरते. गुड मॉर्निंग. माझा 3rd अटेम्प्ट आहे व्हिडिओ काढायचा. पहिल्या व्हिडिओज काढायला जसं मी चालू केला तसा डिंपीचा फोन आला. नेक्स्ट व्हिडिओ चालू केला तसा अलार्म वाजला. ठीक आहे, काही हरकत नाही. सो मी झाली आहे रेडी. मस्त कपडे बदललेत, मेकअप केला आहे छानपैकी. प्रॉब्लेम आता फक्त माझ्या शूजचा आहे, कारण पूर्णपणे सुकलेले नाही आहेत. पाय घातलं की त्यातनं पाणी बाहेर येतं. सो मी डिसाईड केलं की सॉक्स नको घालायला, तसेच शूज घालूया. कारण सॉक्समुळे पूर्ण मग ते आणखी भिजेल आणि वास मारत राहील सगळीकडे. आजचाही एअरपोर्टवरती माझ्याकडे खूप टाईम आहे. मी डिसाईड केलं की थोडं एअरपोर्ट एक्सप्लोअर करूया. काल खूप मस्त वाटत होतं पण मला फारसा वेळ मिळाला नाही हैदराबाद एअरपोर्टवरती. मग आज विचार केला की थोडं लवकर जाऊन सगळीकडे फिरूया, मजा करूया जरा. कारण मला बाहेर हैदराबाद तर फिरायला मिळालं नाही, तर निदान एअरपोर्ट तरी फिरूया. जाता जाता मला हे रूम असं खूप मिस करेल मी. सगळं आवरलं आहे, बॅग वगैरे भरली आहे, ऑल सेट टू गो. आणि मिस करेल मी खरंच. हे खूप वेगळं होतं माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स. हे वॉशरूम मला हे खूप, हा आरसा किती सुंदर आहे. मी हे खूप मिस करणार आहे. आणि इथे ठेवते मी. आय होप माझा आवाज एको नाही झाला पाहिजे. तर मी असं म्हणत होते की मी खूप जास्त ग्रेटफुल आहे प्रत्येक गोष्टीसाठी जी कालपासून माझ्याबरोबर झाली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसणं असू दे. फ्लाईटमध्ये पण लोक म्हणजे जसं मला मम्मीने एअरपोर्टच्या बाहेर ड्रॉप केलं तर मी 1 मिनटं चेक करते माझा आवाज ऐकू होता. आवाज बऱ्यापैकी क्लिअर येतोय. मी असं म्हणत होते की जसं मम्मी डॅडी बाहेर एअरपोर्टच्या इथे मला सोडलं आणि मी आतमध्ये गेले, तर प्रत्येक प्रोसेसमध्ये मला इतकी भीती वाटत होती. थोडंसं पुण्याच्या एअरपोर्टवरती माझ्याकडनं गडबड गोंधळ झाली की चेक इन कसं करायचं माहिती नाही. मी आधार कार्डची कॉपी नव्हती आणली, मग डिजिलॉकरवरनं दाखवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर खूप स्ट्रेसफुल होतं माझ्यासाठी हे नवीन असल्यामुळे. पण लोक इतकी छान असतात, प्रत्येक ठिकाणी हेल्प करतात. मी जेव्हा फ्लाईटमध्ये बसले तर
माझ्या साईडला, मी ॲक्च्युली सांगायचं विसरले, माझ्या साईडला एक काकू होत्या, तर मी त्यांना रिक्वेस्ट केलं की प्लीज मला थोडंसं बसू द्या विंडो सीटमध्ये. तर त्या एवढ्या स्वीट होत्या की त्यांनी पहिले 20-1 मिनटं बोलले की ठीक आहे मी बसते, त्याच्यानंतर जरा नाही तू बस. तर मग असं मी दोघींनी केलं. सो मलाही लँडिंगच्या टायमिंगला मी विंडो सीटला होते आणि जेव्हा स्टार्ट करायचं होतं, काय म्हणतात त्याला, टेक ऑफच्या वेळेस त्या तिथे होत्या. तर मग अशी माणसं बाहेर भेटतात सीट बेल्ट लावण्यापासून मदत करायला. एअर हॉस्टेस एवढ्या स्वीट, म्हणजे सगळी लोक किती सपोर्टिव्ह आणि बाहेरची अनोळखी जरी असली तरी मदत करायला पटकन पुढे येणार किंवा काय. तर ॲक्च्युली माझ्यासाठी हे सगळं एक्सपिरियन्स नवीन होता. पुन्हा इथे हैदराबादमध्ये आल्यावरती माझी टीम, ज्यांना मी कधीच भेटले नाही आहे, त्यांच्याशी कम्युनिकेट करताना एवढं छान वाटलं. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पूर्ण दिवस एवढा मस्त गेला. खूप सिनियर लोकांशी बोलले, 4 गोष्टी एक्सप्लोअर केल्या. बाहेर मला फारसं फिरायला मिळालं नाही, पण मी जे काही पावसात मस्त भिजत इकडे तिकडे गेले, रिक्षा, माणसं, मंदिराजवळ गेले. तिथे एक माणूस होता मंदिराजवळ जो मला सांगत होता की दुर्गाचं मंदिर आहे, इकडे रामाचं मंदिर आहे. हे म्हणजे लोक किती छान आणि किती कल्चरल डिफरन्स असतो. एका दिवसात मी असं वाटतं की मी खूप काही शिकून चालली आहे. पण नक्कीच हे खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट दिवस होता आणि मेमोरेबल दिवस होता. मी कायम हा दिवस लक्षात ठेवेल आणि मी खूप ग्रेटफुल आहे प्रत्येक गोष्टीसाठी. एज्युकेशन किती इम्पॉर्टंट असतं हे मला कायम पावलोपावली रिअलाईज होतं आणि अशा दिवसांमुळे तर मला खूप जास्त रिअलाईज होतं, कारण मी हे सगळं करू शकते फक्त आणि फक्त माझ्या जॉबमुळे. हे सगळं मला माझ्या ऑफिसमुळे मिळालं आहे. तर एक मोटिवेशन आहे की येस मी आता उद्यापासून अजून काम करणार. तर मला खूप छान वाटतं आहे. आणि आता खूप बडबड झाली आहे, 2 मिनटं बोलली आहे मी. आपण निघूया. मला खूप जास्त थंडी पण वाजते आहे, म्हणून मी असं जरा जाड घातलं आहे. आता जाऊ मस्तपैकी एअरपोर्ट एक्सप्लोअर करूया आणि चला पुढे पण ब्लॉग बघा नक्की शेवटपर्यंत. सॉरी, चलो टाईम टू लीव. बाय बाय रूम. मी खूप मिस करणार आहे. हे सगळं माझ्या लाईफमधल्या बेस्ट आठवणी असणार आहेत. आणि बस आता मला जास्त बोलायचं नाही, आपण चेकआउट करूया. एकदा शेवटचं बघून घेऊया सगळं. हे वॉशरूम खूप क्यूट आहे, मला खूप आवडलं आहे वॉशरूम आणि ओव्हरऑल कलर थीम. चलो लास्ट टाईम. एअरपोर्टवरती आणि हे एअरपोर्ट इतकं सुंदर आहे की त्याला लिमिट नाही. खूप छान आहे. मला फिरायचं आहे सगळं, पण आता मला आधी ते चेक इन वगैरे करून घ्यावं म्हणलं. अजून बराच टाईम आहे. आत्ताशी 3:30 वाजलेत आणि सगळं चेक इन करून बसते. मग निवांत फिरता येईल, कुठेतरी नाश्ता करता येईल आणि ठीक आहे बघू, एक्सप्लोअर करूया. मी खूप एक्सायटेड आहे. आणि ॲक्च्युली पुण्यापेक्षा खूप जास्त मोठं एअरपोर्ट, बाहेरच्या बाजूला पण एवढं सुंदर आहे. रात्रीचं पण आत्ता मी व्हिडिओज काढायला मला एवढं जमलं नाही, कारण मी एवढे हरवले होते बाहेर सगळं बघण्यात. पण बाहेरच्या रस्त्यावर एवढं सुंदर वाटत होतं. येताना पण इतकं छान वाटत होतं. मस्त वातावरण पण पडलं आहे छानपैकी. अजून उजडलंच नाही आहे, बाहेर तर अंधारच आहे. पण ठीक आहे, आपण आता फिरूया. दिसत असेल केवढं भारी वाटतं आहे. वातावरणच खूप वेगळं आहे, खूप सही वाटतं. उलावा चारू नावाच्या एका दुकानामध्ये जिथे नाश्ता करायला आले होते. डोसा मागवला इकडे आणि इथे 3-4 प्रकारच्या चटण्या आहेत वेगवेगळ्या. इंटरेस्टिंग दिसतं आहे काहीतरी. घी पोळी डोसा मागवला आहे, पण इथे मसाला नाही आहे ह्याच्यामध्ये, जसं आपल्या इथे येतो. पण बघूया, ट्राय करूया कसा लागतो. तसा दिसायला हा खूप ॲपेटायझिंग नाही दिसायला, ड्राय वाटतो आहे. बट लेट्स सी. आणि एक ही व्हाईट कलरची चटणी आहे, ती कशी लागते. इसमें दही है, बिल्कुल भी अच्छा नहीं लग रहा. यू वांट टू ट्राई? देखो ना खा के. वो निकेत खा के आया था तो आई couldn't even offer him the dinner.
हाँ उन लोग ने ऑर्डर किया था ना. It was huge for me yesterday night. Such a big food. Fully. और मैंने कुछ भी नहीं खाया. मैं सिर्फ इस पे मैंने मैसेज किया था तुमको कि they are ordering from Zomato. So नहीं थेपले थे ना. हाँ okay. बट वो टाइम के लिए मुझे ज़्यादा भूख भी नहीं थी. या क्योंकि I wanted to share वो इतना ज़्यादा था. पर जब मैंने मैसेज किया था और जब मैंने डिनर किया दोनों में बहुत टाइम था. बहुत ही बकवास है ये. इससे बेटर मिलता है हमारे यहाँ. हाँ बिल्कुल चंगा नहीं लगा था. एंड इफ यू डोंट माइंड इवन यू कैन स्पीक. No, it's fine. I'll have some other face in my vlog. So he is. So I'm so sorry. तर आम्ही सोबतच म्हणजे हा माझा कलिग आहे आणि आम्ही ऑफिस जसं हॉटेलमध्ये निघालो सो आम्ही सोबतच होतो आणि आता इथं आलो नाश्ता करायला. मला एकटीलाच भूक लागली होती. सो ही इज़ गिविंग मी कंपनी. कुछ बोलना है दे दो कुछ कंटेंट मेरे यहाँ पे. क्या कंटेंट दूँ अभी? कुछ भी बोलो तुम्हारे बारे में बताओ. मैं तो यूजुअली कैमरा के उस साइड पे रहता हूँ. आई यूजुअली शूट फॉर माई गर्लफ्रेंड सो आई एम अकस्टम टू ऑल दिस थिंग्स. तो इसीलिए कोई प्रॉब्लम नहीं हो रहा है. रैदर आई फाइंड इट अम्यूजिंग सो दैट्स फाइन. सो इट्स ओके. नर्वस हो रहा है बेचारा. कोई नहीं. तो मैंने बहुत परेशान किया उसको. एक्चुअली मुझे भूख लगी थी एंड वी हैव बीन मूविंग अराउंड द एंटायर एयरपोर्ट फॉर मी क्योंकि मुझे डोसा चाहिए था और ये बहुत बुरा मिला है. So Saurav has his own YouTube channel. I'm so sorry. This is so embarrassing. Saurav has his own YouTube channel and उसके it's like 15K subscribers. So good he is and he's not even flexing. And मैं यहाँ पे 200 followers पे I'm just flexing so much. ठीक है. Though he was showing his YouTube channel, you can show. I don't know why you're so shy when you shoot so much. Yeah, that's the thing. When जब मैं directly कैमरा में बात करता हूँ, then it's fine. But otherwise, yeah, I feel most I'm on the behind of the camera. So this is our channel, Banjara Bombs. And I'll link that in the Yeah, description. sure. If you guys want, you can go and visit. But वो it's in Bengali, so I don't know कितना common audience होगा हम लोग. हाँ I know it happens. But still I'll enjoy watching you. Sure. Thanks. No problem. और एक बात ये जो सांभर है ये बहुत ज़्यादा बुरा है. मैंने इससे बुरा सांभर कभी नहीं खाया. The color doesn't look proper. बहुत ही बुरा है. मतलब आई एम नॉट एबल टू ईट ओनली. इतना बुरा है. इससे अच्छा कुछ खा लेते बाहर एयरपोर्ट के बाहर. बट आई वाजंट. You should have taken that advice. जाके बोलना भैया को भैया कहाँ भेज दिया हमको. You know what he said? So we had been to Bikaner before this and I asked that person that where will I get South Indian food. Then he sent us here that very tasty it is, you can try there. And this is not having taste only. So I think his taste buds are messed up. And specific mentioning this that we are in South India and still eating such bad dosa. Unacceptable. I know. मी इथे येऊन बसले होते. इकडे बसायला जागा आहे. माझ्या मागे सगळं फ्लाईट वगैरे हालचाल चालू आहे. सगळं चालू आहे त्यांचं बघायला खूप सुंदर वाटतं आहे. इकडेच बसले होते. माझ्यासोबत जो माझा कलीग होता तर त्याची फ्लाईट होती सो तो गेला आहे आणि मी थांबले इकडे. अजून सनराईज व्हायचं आहे. बाहेर अंधार आहे तर सगळी बाहेरची हालचाल बघून खूप सुंदर वाटतं आहे. बेस्ट फीलिंग मी दाखवते येते. मी टाईम लॅप्स काढेल मला जमलं तर पण फोनची बॅटरी लो. पुढे सीटच नाही आहे. बेस्ट गोष्ट आहे. आली आहे मी आता एअरपोर्टवरती पुण्यात. खूप मला ना फ्लाईटमध्ये
पोटामध्ये कसं तरी होत होतं आज, काय माहिती काय झालं, असं मळमळायला लागलं होतं, चक्कर येत होती हळूहळू. उतरल्यावर जरा बरं वाटतंय, पण माझं डोकं खूप हेवी पडलंय, असं जड मागे खेचल्यासारखं होतंय. आणि आता मम्मी, डिम्पी, आरव सगळे तिघं घ्यायला आलेत मला. आत उतरत होत्या तेव्हाच त्यांचा व्हिडिओ कॉल आला होता. बघू आता एक्झिटच्या जवळ आली आहे मी, कुठे थांबलेत काय माहिती, इथून काय समजत नाही. इथे काहीतरी डिम्पी घेऊन थांबले मला एम्बॅरेस करायला. काय घेतलंय क्रॅक हेड. मी विचारी किती लांब थांबवलंय मम्मीला यांनी गाडीजवळ. बर काय केलं माझ्याशिवाय, हे किती वाईट होतं. तिथं लोक, तिथं सगळे लोक आम्ही मध्ये मॅडम साईड होऊन आम्ही पण तिकडे सगळे लोक हयात पुणे, कॉन्रॅड पुणे आणि आम्ही मिसेस क्रॅक हेड. मिस क्रॅक हेड टाकलंय रे, कुठं मिसेस टाकलं इथे माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळे मी पुढे फारसं व्लॉग केलं नाही. घरी जाताना आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो. आणि दॅट्स इट फॉर द व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.